नमस्कार, खबर जनता तकमध्ये तुमचे स्वागत। अफवा नाही, सत्य बातमी आहे। बघूया आजची विशेष बातमी। काही रिजेक्ट झाली असतील तर त्याच्यावर आक्षेप घेतला जातो, पण आपल्या डोळ्यासमोर होतं। त्यामुळे पोस्टल संदर्भात मला नाही वाटत महायुतीमध्ये सुद्धा कोणी आक्षेप घेतलेला आहे। त्यांना तर फरकच पडत नाहीये। 230 आले, त्यांना काय पडली आता? नाही, हा सुद्धा एक आपण महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की व्हीव्हीपॅटची जी मतमोजणी व्हायला पाहिजे। आम्ही काल काही ठिकाणून ऐकतोय की आता व्हीव्हीपॅटची मतमोजणी न करता त्यावर ते सांगतात तुम्हाला मॉकपोल करून टाकू। हारलेल्या उमेदवारांचा आक्षेप हा झालेल्या मतदानावर आहे। ते मशीन परत एकदा रिसेट करून ते व्यवस्थित चालते की नाही हे थोडी आमचं काम आहे। काय आमचं काम काय आहे, जे मतदान झालंय, जे ईव्हीएमच्या मशीनवर दिसलं तशाच व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या पडल्यात की नाही हे आम्हाला तपासायचं आहे। आणि त्यामुळे व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्याच मोजल्या गेल्या पाहिजेत। मॉक पोल कुठल्याही हारलेल्या उमेदवारांना नको। नाही, बरोबर आहे, पण काय आहे, नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे। आणि म्हणूनच मी काही इकडे ईव्हीएम कसं असावं आणि कसं नसावं यावर बोलणारच नाहीये। बघा कसं असतं, शेवटी इट्स अ मशीन। त्याच्यामध्ये तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला की वाढलेलं मतदान, ते वाढलेलं मतदान नक्की कसं झालं म्हणून यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत की शेवटच्या एका तासात एवढं मतदान कसं वाढलं। आणि त्यामुळे ईव्हीएम कसं काम करतं आणि कसं नाही काम करत हा एक वेगळा प्रेस कॉन्फरन्सचा मुद्दा आहे। आजचा मुद्दा हा केवळ पोस्टलचे जे ट्रेंड आहेत ते ईव्हीएम मध्ये कसे बदलले गेले एवढा मला समजायचा तो प्रश्न। लाईव्ह म्हणजे फ्रेम अशी बनवायची आपण डेटासाठी तो हिंदुत्व मेरा एक सीधा सवाल है कि पोस्टल बैलेट में जो वोटिंग होता है क्या वो रिप्रेजेंटेशन नहीं है लोगों का? तो उनका वोटिंग राइट से निकाल दो। उनको क्यों दिया वोटिंग राइट? जो हमारी रक्षा करते हैं, जो हमारे सैनिक हैं, उनके लिए सरकार ने इसका मतलब कुछ काम नहीं किया, इसलिए उन्होंने विरोध में मतदान किया क्या? जो हमारे ज्येष्ठ नागरिक हैं, जो घर के बाहर जा नहीं सकते, जो हमारे हैंडीकैप सिटीजन्स हैं, उनकी राय मायने नहीं रखती। मेरा यही कहना है कि उनका जो रिप्रेजेंटेशन है वो रिप्रेजेंटेशन आम रिप्रेजेंटेशन से मैच होना चाहिए। ही होती आजची विशेष बातमी। बघत रहा खबर जनता तक। लाईक, सबस्क्राईब करा। धन्यवाद।